मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। गुड मॉर्निंग। आणि आज आहे सोमवार, तर आजपासून आहे ना मला पशुपतीचे जे व्रत आहे तर ते करायचे आहेत। तर मी आता ती पूजा करणार आहे। माझी पूजेची तयारी झाली आहे आणि आता पूजा करायला जायचं आहे। तर बिल्डिंगच्या खालीच आहे ना मंदिर आहे, तर म्हटलं तिथेच पूजा करू। आणि कसं 5 सोमवार करायचे असतात आणि एकाच मंदिरात करायचे असतात, तर मग इथं जवळ मंदिर पण आहे आणि खूप दिवसाची इच्छा होती माझी, तर ना आधी पशुपतीचं तर पूजा करून येणार आहे, कारण ती पूजा सकाळी लवकर करता आणि त्यानंतर हळदीचे लेपन करणार आहे उंबरठ्याला। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी कशी पूजा करते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटेल। म्हणजे सकाळ आणि संध्याकाळची पूजा मी या व्हिडिओत दाखवणार आहे। तर तुम्हाला मी आधी पूजेचं ताट कसं बनवलंय ते दाखवते। आणि ना बेलपत्र भेटलं नाही मला आणि फुलं नाही आहेत, तर आपलं साधं जे आहे ते बेलपत्र कसं आता खाली गेल्यावर बघते भेटलं तर घेईल फुलं आणि बेलपत्र। पण मग आता सध्या तुम्हाला ताट दाखवते मी कसं भरले ते। तर मी असं ताट भरले सगळं आपलं, म्हणजे बेलपत्र नव्हतं मग तांदूळ घेतले आणि अभिषेक करण्यासाठी आपलं गुलाबजल, गंगाजल नव्हतं म्हणून गुलाबजल घेतलं, पाणी वगैरे असं सगळं घेतलं। आणि इथं बघू शकता तुम्ही, कालच्या व्हिडिओत तर बघितलं असेल मी स्वामींचा फोटो आणला, तर बरेच जण म्हणजे बऱ्याच दिवसापासून म्हणत होते ताई तुम्ही स्वामींचा फोटो घ्या, पण माझं होतच नव्हतं घेणं। मग काल दिंडोरीला गेलो त्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच की स्वामींचा फोटो आणला मी। आणि आता पूजा वगैरे झाली, तर चला आता उशीर पण झालाय, तर मी खाली आधी पूजा करून येते। सकाळची पूजा मी करून आले आणि त्यानंतर उंबरठ्याचं लेपन केलं। मी पूजेचं काही शूट घेतलं नाही कारण ऊन खूप झालं होतं आणि व्हिडिओ काही व्यवस्थित येत नव्हता। आता इथून पुढे तुम्हाला संध्याकाळची पूजा बघायला भेटेल। पूजा तर तुम्ही पाहिलीच असेल। तर आता प्रदोष काळ सुरू झालाय, जवळजवळ 6:15 वाजले, तर मी आता चालले संध्याकाळच्या पूजेला। तर संध्याकाळच्या पूजेसाठी कसं सगळं साहित्य आपण सकाळीच घेतलेलं असतं, फक्त त्यात आहे ना मग कणकीचे दिवे वाढवले, तर 6 कणकीचे दिवे करून घेतले। आणि सकाळी मला बेलाचं पान फूल भेटलं नव्हतं, तर बेलाचं पान फूल आणि इथे ना मलिदा करून घेतलाय मी। तर या मलिद्याचं काय करायचं मी घरी आल्यावर सांगते तुम्हाला मी काय करणार आहे, तसं तुम्हाला पुढे व्हिडिओत तर बघायला भेटेलच। आणि आता आणि हे ना आणि म्हणजे पिठात आहे ना मीठ नाही टाकायचं, म्हणजे दिवे करताना किंवा मग कणकेचा आपण जो मलिदा केलाय त्यात, कारण तिखट मीठ आजच्या उपवासाला तर चालतच नाही। तर एवढं सगळं मी घेतलंय, कापूर घेतलाय आणि हे बाकीचं साहित्य तर सकाळचंच आहे। तर चला आता आधी पूजा करून येते आणि मग नंतर परत पुढची पूजा दाखवते मी कशी ती। कोणाला द्यायचा नाही बरं बाई, कोणालाच नाही घरातल्या, मी थोडा बनवतो स्वतःच बनवायचा, दुसऱ्याला बनवायचा पूजेची थाळी ना स्वतःच बनवायची, पूर्ण सगळं आपण आपलं दिवे लावून चालवली का तू? नाही तिथं लागत असते, तिथं लावा लागते। तर ताई ना तुम्ही इथं बघू शकता की सासूबाई पण आलेले आहे। तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, जर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला त्यांना माहितीच आहे। तर त्या काल आल्या, तर त्या आल्या तेव्हा काही मी व्हिडिओ शूट नाही घेतला। तर आता इकडं आम्ही पूजेला आलो, तर त्या आल्या सोबत, कारण त्या म्हणे चला मी पण पाणी घालते तुमच्यासोबत महादेवाच्या पिंडीवर। मग त्या इथं पाणी घालताय आणि त्यांचं पाणी घालून झालं की नंतर मग मी पूजा करणार आहे। आणि इकडं रुईचं बघा पाणी तिला ते धरून आणि प्यायचं होतं, पण कसं घेऊ कसं पिऊ असं तिचा विचार मनात चालला होता त्यामुळं। आणि इथं मी उभी आहे बघू शकता तुम्ही। आणि कसं पशुपतीचे व्रत म्हटले ना तर तिखट मीठ अजिबात खात नाही बरं का ताईंनो। तर मला तेच म्हणजे थोडंसं संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी काय खातात वगैरे तेच विचारायचं होतं, त्यामुळं मी त्या मावशींत त्या बसलेल्या होत्या खाली तिथं थांबले होते। तर इथं आहे ना आता मी आधी पाण्याचा अभिषेक करून घेतला, नंतर पंचामृताचा अभिषेक केला। तर पंचामृत आहे ना म्हणजे ते घट्ट झालं होतं, कारण सकाळीच दही टाकलं होतं, मग त्यात मी संध्याकाळी परत थोडंसं दूध टाकलं, कारण एवढं घट्ट म्हटलं वाता नाही येणार। त्यानंतर मग परत पाण्याचा अभिषेक केला आणि रुईचं काही ना काही चाललंच आहे। तर ही पूजा आहे ना पूर्ण पूजेचा ब्लॉग सकाळ आणि संध्याकाळची पूजा मी तुम्हाला एका व्हिडिओत दाखवेलच, पण कसं म्हणजे प्रत्येक वेळेस शूट घ्यायला कोणी असेलच असं नाही, तर मग शूट घ्यायला जर कोणी असेल तर नक्कीच दाखवन। आणि इथं ह्या मावशीन त्या बसल्या होत्या, यांना म्हणजे दर्शन घ्यायचे होते। कसं हरिपाठ करत म्हणजे हरिपाठाच्या ज्या बायका असतात ना त्या दर्शन घेता आणि मगच वरती जाता। त्यानंतर मी इथं बेलाचं पान वाहून घेतलं, मला सकाळी काही बेलाचं पान भेटलं नव्हतं, संध्याकाळी भेटलं त्यामुळं। आणि इथं मस्त बेलाचं पान वाहिलं आणि ना मंदिर जवळ असलं ना तर काही वाटत नाही, आणि मंदिर जर लांब असेल ना मग जायचं यायचं त्यात पण वेळ जातो। आणि त्यातली त्यात मग प्रत्येक 5 सोमवार आपले झाले पाहिजे बुवा, असं 5 सोमवार करावंच लागतात।
तर इथं आता मी पूजा करून घेते आणि जे दिवे केलेले आहेत ते मी 6 दिवे आहेत, ते 6 दिवे इथंच ठेवायचे आणि त्यातले 5च पेटवायचे आणि एक दिवा उरलेला तो तर घरी तसंच घेऊन जायचा. तो दिवा घरी जाऊन आपण जेव्हा दरवाजातून प्रवेश करतो आपल्या, तेव्हा दरवाजाच्या उजव्या साईडला ठेवून आणि तिथं पेटवायचा. सगळे दिवे इथं मंदिरात नाही पेटवायचे. आणि प्रसाद जो असतो तो पुढे तुम्हाला दाखवलेच, त्या प्रसादाचे 3 हिस्से करायचे असतात आणि त्यातले 2 हिस्से देवाजवळ ठेवायचा आणि 1 हिस्सा आहे ना घरी जायचा आणि उपवास सोडण्यासाठी आपणच एकटीने खायचा, घरात कोणालाही द्यायचा नसतो. असं तर झालं असं की ताईंनो माझ्याकडे ना भस्म नव्हता, तर मग जी चंदन पावडर होती तीच मी थोडीशी मग पाण्यात अशी भिजवून आणि लावते. भस्म नव्हता आणि माझ्या लक्षात पण नाही आणायचं. तर इथं खाली जे किराणा दुकान आहे तिथं काय भेटला नाही, तर म्हटलं आता पुढच्या सोमवारी आणू. तर ह्या सोमवारी मग चंदन पावडर होती तीच लावली आणि त्यानंतर मग 108 तांदळाचे दाणे मी ओम नमः शिवाय म्हणून महादेवाच्या पिंडीवर वाहणार आहे. तर बघू शकता इथं रुईला पण लावायचं होतं ते. आणि ताईंना तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहे मला की तुम्ही व्हिडिओ कसे एडिट करताय, व्हिडिओ कोणत्या ॲपमध्ये एडिट करता. तर मी व्हिडिओ आहे ना VN आणि InShot या 2 ॲपमध्ये एडिट करते ताईंनो. आणि कशी एडिट करता काय हे पूर्ण कसं आता सांगणं शक्य नाही, त्याच्यावरती व्हिडिओ सेपरेट बनवावा लागेल. असं दुसऱ्या व्हिडिओत कसं एवढं बोलून ते कळत नाही, ते प्रॅक्टिकली करून दाखवावं लागतं. तसं तर मग तुम्ही जे टेक्निकलचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे टेक्निकल चॅनलवरती ते बघू शकता. मलाही एवढं काय म्हणजे व्हिडिओ एडिटिंगचं एवढं जमत नाही, आपलं साधंच जमतं. तर मी जसं एडिट करते तसं मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि ताईंनो इथं मी थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे, कारण कसं व्हिडिओ खूप आहे ना, असं म्हणजे आता ह्या पूजेला आहे ना जवळजवळ अर्धा पाऊण तासाचा वेळ जातो आणि तेवढं व्हिडिओ दाखवणं शक्य होत नाही, त्यामुळे थोडंसं फास्ट केलं. तर इथं सुरुवातीला मी दिवे प्रज्वलित करून घेते आता. आणि दिवे कसं हवा होती त्यामुळं लागत नव्हते, त्यामुळं तांब्या ठेवला आडोशाला, कारण ते विजूनच जायचे सारखे. आणि आज उपवासाला आहे ना सफेद रंगाची साडी घातली मी. तर झाला असं की तो पदर उलटा घेतला गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. पण जाऊ द्या आता इग्नोर करा, कसं गडबडीत होतं आणि इथं पूजेला आहे ना भरपूर सारी गर्दी होऊन जाते नंतर. मग त्यामुळं म्हटलं चला आपली पूजा लवकर करून घेऊ, कारण मी बघितलं होतं मागच्या सोमवारी खूप गर्दी झाली. तर इथं प्रसाद ठेवताना ना आई मला सांगत होत्या की चौकोन करायचा. मी स्वस्तिक केला होता, तर आई म्हणे चौकोन करायचा आणि त्याच्यावरती आपल्या प्रसादाच्या वाट्या ठेवायच्या. तर ते मी केलं आणि इथं ठेवलं. आणि ना मंदिराचं इथं म्हणजे छोटंसंच आहे, एवढं काय मोठं नाही आहे, पण मग आपली पूजा होती त्याला महत्त्व आहे. तर इथं मी प्रसादाला पाणी फिरवलं प्रसादाच्या वाट्यांना आणि त्यानंतर मग माझी परत पूजा सुरू झाली. तर इथं ना 108 तांदळाचे दाणे व्हायचे होते मला, ते वाहती मी. तर पूर्ण पूजा झाली माझी आणि इथं कापूर लावून घेतला, आरती करून घेतली. तर बघू शकता इथं रुई बसली आहे आणि रुईला प्यायचं होतं त्या तांब्यातलं पाणी, तर ती चालत पाणी प्यायचं. मग बाटलीतलं पाणी जे चांगलं होतं ते आईने तिला दिलं आणि मी इकडं आरती करून घेतली, कारण भरपूर सारी गर्दी पण झाली होती. पाठीमागे माझ्या बायका आहेत पूजेला आलेल्या, कारण कसं सोमवारचे आता उरत आहे ना बरेच जण धरतात आणि काही खायचं म्हणजे तिखट वगैरे काही खायचं नसतं, फलाहार करायचा असतो. सकाळची पूजा झाल्यानंतर मग फलाहार केला होता आणि आता प्रदोष काळातली ही पूजा करून घेतली आणि घरी जाऊन आता स्वयंपाक करणार आहे. तर मी आता पुढचा व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू करते. इथं मी दर्शन घेतलं, तर झालं असं की ना माझी पोतले पुढे येत होती, तर मी ती मागं टाकली, पण आहे ना तरी तिला थोडीशी अशी आई लागल्यासारखी झालीच बरं का, एवढं काही नाही थोडंसं. तर कसं ते दिवे लावलेले होते आणि ते जास्त पेटून गेले होते ना, त्यामुळं कधी कधी दिवा पेटत नाही आणि नंतर जर पेटायला सुरुवात झाली तर मग खूपच पेटतात, असं होतं. तर मंदिरातली पूजा झाल्यानंतर घरी आले आणि एक जो दिवा होता तो इथं मी माझ्या उजव्या हाताला ठेवून आणि प्रज्वलित करणार आहे. तर चला ताईंनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ताईंनो, पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि ना हे पूर्ण व्रताचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी सकाळची आणि संध्याकाळची पूजा कशी करते ते, तर मग तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल. आता इथे माझी बाहेरची पूजा झाली आणि मी घरात येऊन आहे ना जो दिवा होता तो ठेवला आहे देवाजवळ. आणि जी प्रसादाची वाटी होती एक, ती मी उचलून आणली, 3 हिस्से केले होते त्यातले. तर त्या आता एक प्रसादाची वाटीचं म्हणजे एक प्रसाद आहे ना वाटीतला तो मीच खाणार उपवास सोडताना. आणि बाकीचं कसं म्हणजे कोणाला द्यायचा नसतो तरच त्याचा उपयोग होतो, म्हणजे कोणालाच द्यायचा नाही. तर चला, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. बाय.